गुड मॉर्निंग स्टुडंट. आपलं कायनेटिक थेरी ऑफ गॅस आणि रेडिएशन हे दोन्ही युनिट संपलेले आहेत. आज आपल्याला या टॉपिकमधले न्यूमरिकल करायचे आहेत. तर बोर्डच्या बुकमधले न्यूमरिकल सॉल्ट न्यूमरिकल आहेत ते आता मी इथे घेतो. ह्याच्या नोट्स देखील मी तुम्हाला सेंड करणार आहे, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. मी पहिलं न्यूमरिकल रीड करतो. ऑप्टेन मीन फ्री पाथ फॉर नायट्रोजन. न्यूमरिकल रीड करतो, नीट आहे का. Obtain mean free path for nitrogen molecule at 0 degree Celsius and 1 atmosphere temperature. The molecular diameter of nitrogen is 324 picometer. Okay, assume that gas is ideal. आता पहिल्यांदा गिवन नोट करूयात. टेम्परेचर दिलंय 0 डिग्री सेल्सिअस, म्हणजे हे आलं 273 केल्विन. प्रेशर 1 ॲटमॉस्फियर. 1 atmosphere is equal to 1.013 into 10 raised to 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. डायमीटर ऑफ मॉलिक्यूल दिलाय 324 पिकोमीटर, म्हणजे हे आलं 324 इंटू 10 raised to -12. पिको म्हणजे 10 raised to -12 मीटर. बोल्ट्झमन कॉन्स्टंट K is equal to 1.38 इंटू 10 raised to -23 जूल पर केल्विन. ओके, आपल्याला टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस दिलं आहे. आपण ज्या वेळेला मीन फ्री पाथ काढतो त्यावेळेला आपण ॲब्सोल्यूट टेम्परेचर यूज करतो. ॲब्सोल्यूट टेम्परेचर याचा अर्थ टेम्परेचर इन केल्विन. सो टेम्परेचर आहे 273 केल्विन. प्रेशर 1 ॲटमॉस्फियर आहे. ॲटमॉस्फियरला न्यूटन पर मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1.013 इंटू 10 raised to 5 न मल्टिप्लाय करायचं. ओके, मग आता मीन फ्री पाथ आपल्याला फाईंड करायची आहे. सो मीन फ्री पाथ लॅम्डा इज इक्वल टू फॉर्म्युला असतो KT डिवायडेड बाय √2 पाय d² P. दिस इज फॉर्म्युला फॉर मीन फ्री पाथ. ओके, मग मी व्हॅल्यू पुट करतो. 1.38 इंटू 10 raised to -23 इंटू टेम्परेचर 273 डिवायडेड बाय √2 म्हणजे 1.41 पाय 3.14. डायमीटर 324 इंटू 324 पिको म्हणजे 10 raised to -12चा स्क्वेअर 10 raised to -24 इंटू प्रेशर 1 ॲटमॉस्फियर. सो इट इज 1.01 इंटू 10 raised to 5. ओके, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते येतं 376.74 इंटू 10 raised to -23. डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन येतं 46,4770.72 इंटू 10 raised to -19. सो हे आलं 376.74 इंटू 10 raised to -23 डिवायडेड बाय, हा नंबर याला सिंगल डेसिमलमध्ये घेतो, 4.64 इंटू 10 raised to -14. मी डेसिमल ॲडजस्ट केला, 5 पोझिशनने ॲडजस्ट केला, म्हणजे 4.64 इंटू 10 raised to 5 आलं आणि हे -19 आहे म्हणजे 14 झालं. हे सॉल्व केलं की आन्सर येतं 0.8 इंटू 10 raised to -7 मीटर. दिस इज मीन फ्री पाथ. ओके, न्यूमरिकल लक्षात आलं. हां, दुसरं न्यूमरिकल. ॲट 300 केल्विन व्हॉट इज RMS स्पीड ऑफ हेलियम मॉलिक्यूल. मास ऑफ हेलियम मॉलिक्यूल इज 4U. ओके, U म्हणजे युनिफाईड ॲटॉमिक मास युनिट. ओके, मास किती दिलंय 4U. आता 1 AMU ह्याला युनिफाईड ॲटॉमिक मास युनिट किंवा ॲटॉमिक मास युनिट म्हणतात. U आणि AMU दोघांचे मिनिंग सेम. 1 AMU इज इक्वल टू 1.67 इंटू 10 raised to -27 kg. 1 AMU म्हणजे किती 1.67 इंटू 10 raised to -27 kg. मग 4ला मल्टिप्लाय करतो, 4U आहे. सो 4 इंटू 1.67 इंटू 10 raised to -27. सो हे आलं
6.68 into 10 raised to minus 27 kg. टेम्परेचर दिलंय 300 केल्विन. पुन्हा बोल्ट्झमन कॉन्स्टंट 1.38 into 10 raised to minus 23 जूल पर केल्विन. सो RMS velocity फॉर्म्युला असतो CRMS इज इक्वल टू √3 kT अपॉन स्मॉल m. सो हे आलं √3 k ची व्हॅल्यू आली 1.38 इंटू 10 raised to minus 23 इंटू टेम्परेचर 300 आहे म्हणजे 3 इंटू 10 raised to 2 डिवायडेड बाय मास 6.68 इंटू 10 raised to minus 27. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं तर हे आलं 12.42 इंटू 10 raised to minus 21 minus 21 divided by 6.68 into 10 raised to minus 27. हे सॉल्व केलं तर आन्सर येतं 13.68 into 10 raised to 2. सो हे आलं 1368 मीटर पर सेकंड. ओके, हे न्यूमरिकल नंबर सेकंड. थर्ड न्यूमरिकल, गिवन वैल्यूज ऑफ टू प्रिंसिपल स्पेसिफिक हीट SP इज इक्वल टू 3400 कैलोरी पर केजी पर केल्विन, कैलोरी पर केजी पर केल्विन. आणि SV, आता हे SP म्हणजे काय, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. SV म्हणजे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो मी न्यूमरिकल पहिल्यांदा रीड करतो. गिवन व्हॅल्यूज ऑफ टू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट SP इज इक्वल टू 3400 कैलोरी पर केजी पर केल्विन and SV is equal to 2400 calorie per kg per Kelvin for hydrogen atom. Find value of J if R is equal to 8300 joule per kg per Kelvin. J म्हणजे मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. सो आपल्याला SV दिलंय 2400 कॅलरी पर केजी पर केल्विन. R दिलंय 8300 जूल पर केजी पर केल्विन आणि आपल्याला फाइंड करायचे जे मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. मग फॉर्म्युला असतो SP मायनस SV इज इक्वल टू R अपॉन MJ. M म्हणजे मास. आता हेलियम, M म्हणजे मॉलिक्युलर वेट. सो हेलियमसाठी हे किती असणार, सॉरी हायड्रोजन ॲटमसाठी H2 घ्यायचं. सो हायड्रोजन ॲटमसाठी मॉलिक्युलर वेट किती आलं, 2 आलं. मग हे आलं 3400 मायनस 2400 इज इक्वल टू 8300 अपॉन मॉलिक्युलर वेट 2, हे आलं J. तो 1000 इज इक्वल टू 8300 अपॉन 2J. हे 2 झिरो कॅन्सल झाले. सो J इज इक्वल टू 83 डिवायडेड बाय 20. सो J इज इक्वल टू आलं 4.15 जूल पर कॅलरी. कळलं. आपल्याला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर दिलं आहे, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम दिलं आहे आणि मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, तर फॉर्म्युला काय असतो, SP मायनस SV इज इक्वल टू R अपॉन MJ. M म्हणजे मॉलिक्युलर वेट. आता मॉलिक्युलर वेट घेताना H2N2O2 असं घ्यायचं, डायटॉमिक मॉलिक्यूल घ्यायचं. त्यामुळे हायड्रोजनचं मॉलिक्युलर वेट किती आलं, 2 आलं. कळलं. पुढचं, डिफरन्स बिटवीन टू मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस इज 8000 जूल पर केजी पर केल्विन अँड रेशिओ ऑफ स्पेसिफिक हीट इज 1.65. कॅल्क्युलेट टू मॉलिक्युलर स्पेसिफिक हीट. ओके, आपल्याला
सी पी मायनस सी व्ही हा डिफरन्स दिला आहे. सी पी मायनस सी व्ही किती दिलं आहे? 8000 दिलं आहे. सी पी अपॉन सी व्ही हा रेशो देखील त्यांनी दिला आहे 1.65. मग याच्यावरनं मला मिळालं सी पी इज इक्वल टू 1.65 इंटू सी व्ही. ह्याच्यामध्ये पुट करतो. 1.65 सी व्ही मायनस सी व्ही इज इक्वल टू 8000. So 0.65 CV is equal to 8000. Therefore CV is equal to 8000 upon 0.65. So CV is equal to here 12,307.69 joule per kg per Kelvin. आता सी पी म्हणजे सी व्ही प्लस आर. सो हे आलं सी पी इज इक्वल टू सी व्ही प्लस आर. सो हे आलं 8000 प्लस 112,307.69. सो सी पी इज इक्वल टू आलं 20,307.69 जूल पर के जी पर केल्विन. लक्षात आलं. आपल्याला सी पी मायनस सी व्ही दिला आहे, बरोबर आहे. मग सी पी मायनस सी व्ही हा डिफरन्स 8000 आहे, तो इकडे ॲड करून घेतला. आरची व्हॅल्यू आपण सी पी मायनस सी व्ही म्हणजे आर असतं, ते आपल्याला ऑलरेडी त्यांनी 8000 दिलेलं आहे. सो सी पी इज इक्वल टू 8000 प्लस सी व्ही. सी व्हीची व्हॅल्यू एवढी आली, ती पुट केली तर मला त्याच्यावरनं सी पी मिळालं. लक्षात आलं. ओके, पुढचं न्यूमरिकल. Calculate value of lambda max for solar radiation assuming that surface temperature of sun is 5800 Kelvin and Wiens constant is 2.897 into 10 raised to minus 3 meter Kelvin, in which part of electromagnetic spectrum this value will lie. Okay. मग लॅम्बडा मॅक्स आपल्याला बी दिलाय. बी इज इक्वल टू 2.897 इंटू 10 रेज टू मायनस 3 मीटर केल्विन. टेम्परेचर दिलंय 5800 केल्विन. आपल्याला लॅम्बडा मॅक्स फाइंड करायचं आहे. सो लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग लॅम्बडा मॅक्स इंटू टी इज नथिंग बट बी. दिस इज विन्स डिस्प्लेसमेंट लॉ, बरोबर आहे. सो लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी अपॉन टी. सो हे आलं 2.897 इंटू 10 रेज टू मायनस 3 डिवायडेड बाय 5.8 इंटू 10 रेज टू 3, बरोबर आहे. सो हे सॉल्व केलं तर आन्सर येतं 0.499 इंटू 10 रेज टू मायनस 6 मीटर. म्हणजे हे आलं 4.99 इंटू 10 रेज टू मायनस 7 मीटर किंवा 4990 एंगस्ट्रॉम. तर ही आलं लॅम्बडा मॅक्स. आता व्हिजिबल लाईट असते, तिची वेवलेंथ असते 4000 एंगस्ट्रॉम टू 8000 एंगस्ट्रॉम. ही व्हिजिबल लाईटची वेवलेंथ आहे. मग आपली वेवलेंथ आली ती व्हिजिबल रेंजमध्ये आले. सो त्यांनी दुसरा क्वेश्चन विचारला, इन विच पोर्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम दिस वेवलेंथ विल लाईट. सो ही वेवलेंथ कोणत्या सेक्शनमध्ये असेल? दिस वेवलेंथ विल लाईट इन अ सेक्शन ऑफ इन अ व्हिजिबल सेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ओके. पुढचं न्यूमरिकल. कॅल्क्युलेट एनर्जी रेडिएटेड इन 1 minute by black body of surface area 200 centimeter square at 127 degrees Celsius. Stephen's constant is given 5.7 into 10 raised to minus 8 watt per meter square Kelvin raised to 4. ओके. मी पहिल्यांदा गिवन नोट करतो. सो सिग्मा
5.7 into 10 raised to minus 8 watt per meter square Kelvin raised to 4. Area 200 centimeter square. So हे आलं 200 into 10 raised to minus 4 meter square. म्हणजे हे आलं 2 into 10 raised to minus 2 meter square. T दिलंय 127 डिग्री सेल्सिअस. ह्याला केल्विनमध्ये घ्यावं लागेल. सो हे आलं 400 केल्विन. टाईम टी 1 मिनिट दिलाय. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. मग एनर्जी रेडिएटेड सिग्मा इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू ए सिग्मा स्मॉल टी कॅपिटल टी रेज टू 4. एनर्जी रेडिएटेड ए सिग्मा स्मॉल टी कॅपिटल टी रेज टू 4. स्मॉल टी म्हणजे टाईम, कॅपिटल टी म्हणजे टेम्परेचर. सो हे आलं 2 into 10 raised to minus 2 into 5.7 into 10 raised to minus 8 into 60 into 400 ला मी असं लिहितो 4 into 10 raised to 2 raised to 4. ओके. सो हे आलं 2 into 10 raised to minus 2 5.7 into 10 raised to minus 8 into 60 into 4 ची फोर्थ पॉवर 64 into 10 raised to 8. 10 raised to 8 minus 8 कॅन्सल झालं. म्हणजे हे आलं 2 into 5.7 into 60 into 64 into 10 raised to minus 2. हे सॉल्व केलं तर आन्सर येईल 1751.4 जूल. क्लिअर झालं. एनर्जी रेडिएटेड फॉर्म्युला असतो ए सिग्मा स्मॉल टी कॅपिटल टी रेज टू 4. ओके. पुढचं न्यूमरिकल करूयात. अ 60 वॅट फिलामेंट लॅम्प लुजेस ऑल ऑफ इट्स एनर्जी बाय रेडिएशन फ्रॉम इट्स सरफेस. द इमिसिव्हिटी ऑफ सरफेस इज 0.5. The area of surface is 5 into 10 raised to minus 5 meter square. Find temperature of filament. ओके. टेम्परेचर ऑफ फिलामेंट आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आपला फॉर्म्युला असतो पहिल्यांदा मी गिवन लिहितो P इज इक्वल टू dq बाय dt रेट ऑफ रेडिएशन इज इक्वल टू 60 वॅट. इमिसिव्हिटी 0.5. एरिया 5 into 10 raised to minus 5 मीटर स्क्वेअर. आता बघा dq बाय dt इज नथिंग बट EA सिग्मा टी रेज टू 4. dq बाय dt म्हणजे रेडियंट पॉवर. सो रेडियंट पॉवर EA सिग्मा टी रेज टू 4. देयरफॉर टी रेज टू 4 इज इक्वल टू P अपॉन EA सिग्मा. सो पॉवर दिले 60 डिवायडेड बाय इमिसिव्ह पॉवर 0.2 म्हणजे 1/2. ओके. इंटू 5 into 10 raised to minus 5 इंटू हे आलं 5.7 into 10 raised to minus 8 म्हणजे हे आलं 120 divided by 5 into 5.5 5.7 into 10 raised to minus 13. हे आलं 24. सो 24 upon 5.7 into 10 raised to minus 13. So it is 4.21 into 10 raised to plus 13. बरोबर आहे. म्हणजे हे आलं 42.1 into 10 raised to 12 टी रेज टू 4 ची व्हॅल्यू आली. मग टी इज इक्वल टू 42.1 into 10 raised to 12 raised to 1/4.
हे सॉल्व केलं तर आन्सर येतं 2.55 इंटू 10⁻³ केल्विन. लक्षात आलं? न्यूमरिकल लक्षात आलं? ओके. तर हे अजून एक न्यूमरिकल. पुढचं न्यूमरिकल मी रीड करतो. कंपेअर द रेट ऑफ लॉस ऑफ हीट फ्रॉम मेटल स्पीयर at temperature 827 degrees Celsius with rate of loss of heat of same sphere at 427 degrees Celsius if temperature of surrounding is 27 degrees Celsius. ओके. सो बघा, आपल्याला T1 दिलंय 827 डिग्री सेल्सिअस, म्हणजे हे आलं 1100 केल्विन. T2 दिलंय 427 डिग्री सेल्सिअस, म्हणजे हे आलं 700 केल्विन. T0 म्हणजे टेम्परेचर ऑफ सराउंडिंग 27 डिग्री सेल्सिअस, म्हणजे हे आलं 300 केल्विन. आता dQ/dt इज इक्वल टू EA सिग्मा T⁴ मायनस T⁴. स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ. dQ/dt ला R घेतो, सो R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴ मायनस T⁴. बरोबर आहे. E कॉन्स्टंट आहे, A कॉन्स्टंट आहे, सिग्मा कॉन्स्टंट आहे. dQ/dt म्हणजे रेट ऑफ रेडिएशन. रेट ऑफ रेडिएशनला मी R घेतलं, सो R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴ मायनस T⁴. सो R1/R2 is equal to T1⁴ minus T⁴ divided by T2⁴ minus T⁴. सो हे आलं. आता ते 1100 आहे, त्याला मी असं लिहितो 11 इंटू 10⁻² मायनस 3 इंटू 10⁻² डिवायडेड बाय 7 इंटू 10⁻² मायनस 3 इंटू 10⁻². सो हे आलं 11⁴ इंटू 10⁸ मायनस 3⁴ इंटू 10⁸ डिवायडेड बाय 7⁴ इंटू 10⁸ मायनस 3⁴ इंटू 10⁸. 10⁸ कॉमन निघेल आणि कॅन्सल होईल, म्हणजे हे आलं 11⁴ मायनस 3⁴ डिवायडेड बाय 7⁴ मायनस 3⁴. 11⁴ असतं 14,641 मायनस 81 डिवायडेड बाय 7⁴ असतं 2401 मायनस 81. सो हे आलं 14,560 डिवायडेड बाय 2320. हे सॉल्व केलं तर आन्सर येईल 182:29. सो हे दिस इज आवर फायनल आन्सर. लक्षात आलं? तर या टॉपिकचे न्यूमरिकल अगदी सोपे आहेत. थोडीशी प्रॅक्टिस केली की तुम्हाला ते अगदी परफेक्टली जमेल. ठीक आहे. सो आज आपण काय स्टडी केलं बघा. आपला KTG हा टॉपिक संपला आहे. त्याचे बोर्डमधले सॉल्व न्यूमरिकल देखील मी तुमच्याकडनं करवून घेतलेत. लक्षात आलं? तुम्हाला मी याच्या न्यूमरिकलच्या नोट्स देखील सेंड करणार आहे. ते न्यूमरिकल केअरफुली लिहून घ्या आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ते न्यूमरिकल सॉल्व करून बघा बाय यूजिंग लॉगबुक. आता इथे हे ऑनलाईन लेक्चरला लिमिटेशन असतं की मला इथे लॉगबुक यूज करता येत नाही, त्यामुळे हे कॅल्क्युलेशन मी कॅल्क्युलेटरवर केलेत. तुम्ही मात्र घरात ज्या वेळेला न्यूमरिकल सॉल्व कराल त्यावेळेला प्रॉपर लॉगबुक यूज करून कॅल्क्युलेशन करा, त्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. लक्षात आलं का? तर न्यूमरिकलचे फॉर्म्युले गिवन या टॉपिकमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट एक लक्षात ठेवायची की तुम्हाला टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये दिलं असेल टिल देन या टॉपिकमध्ये सगळीकडे न्यूमरिकल सॉल्व करताना आपल्याला केल्विनमधलं टेम्परेचर यूज करावं लागतं. त्यामुळं डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरला केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं, त्यासाठी त्याच्यामध्ये 273 ॲड करायचं. लक्षात आलं? सो टेम्परेचर कायम केल्विनमध्ये घ्यायचे.
केअरफुली तुम्ही आज घरात हे न्यूमरिकल एकदा सॉल्व करून बघा बाय युजिंग लॉगबुक, म्हणजे तुमच्या आयडिया क्लिअर होतील. ठीक आहे, थांबूया.